नमस्ते पालकांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. आज आपण मराठी विषय अभ्यासूया. ठीक आहे. मराठीचं याच्या आधी वासाची किंमतपर्यंत घेतलेलं होतं. ठीक आहे. आता पुढची कविता पाहूया आपण. पडघमवरती टिपरी पडली. ठीक आहे. ही कविता अभ्यासूया. ठीक आहे. ह्याच्या आधी मी एक दोन लिंकसुद्धा शेअर केल्या होत्या की जी तालासुरात गाणी म्हणाली होते, तर ती लिंक पाठवली होती. पालकांनी त्या पद्धतीत घरी कविता तालासुरात म्हणून घेतली असेल. ठीक आहे, अशी आशा करतो. ठीक आहे, पुढं सुरू करूया. ऐका म्हणा आणि वाचा. पडघमवरती टिपरी पडली. ठीक आहे, हे वाचन पण करून घ्यायचं आहे. मी तालासुरात इथं म्हणता येणार नाही मला. मी एक वाचन टाईपमध्ये म्हणून घेईन. माझ्या पाठीमागं जरी मुलांनी म्हणली तरी चालेल, किंवा पालकांनी स्वतः वाचन घेतलं तरी चालेल. पडघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. ठीक आहे. पडघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. म्हातारी हरभरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उठती, तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. थेंबाभोवती जलात उठती, तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पाऊसधारा मध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. पाऊसधारा मध्येच वारा, पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. ठीक आहे. तर अशा पद्धतीत तालासुरात शक्य तेवढं मुलांना ही कविता पालकांनी घरी जर म्हणून घेतली तर त्या पद्धतीत तालासुरात म्हणायची एक सवय होते. ठीक आहे. तर ही कविता कोणी लिहिलेली आहे? राजा ढाले यांनी. ठीक आहे. ही अशी कविता म्हणून घ्या. त्यानंतर हे तर पण बघा, शिक्षकांसाठी सूचना आहेत. आता शिक्षकांसाठी म्हणजे ह्या सूचना पालकांसाठी आहेत. आता सध्या कोविड-19मुळं विद्यार्थ्यांकडून गाणे तालासुरात सावीने, एकट्याने तसेच समूहात म्हणून घ्यावे. गाणे घरी म्हणून दाखवण्यास सांगावे. ठीक आहे. शब्द बघा, इथं हायलायटर चालत नाही आहे. माझा माऊस पॉइंटर जसा फिरतोय त्या दृष्टीने समजून घ्या. हे शब्दाचा सुद्धा माहिती करून घ्या. आता पडघम हे जे शब्द आहेत, हे शब्द विद्यार्थ्यांच्या अभ्यासात नवीन आलेले शब्द आहेत. त्यामुळे यांचा आता इथून पुढं मराठीचा अभ्यास करताना असे नवीन शब्द येतच राहणार आहेत. ठीक आहे. पडघम म्हणजे काय? एक चर्मवाद्य आहे. चर्म म्हणजे कातडी असलेले एक वाद्य आहे, त्याला पडघम म्हणतात. त्यानंतर टपोरे, मोठे, जाड, भरडणे, धान्य जाडसर दळणे, कोसळणे, वेगाने आणि जोरात पडणे. जल म्हणजे पाणी, हे माहीत आहे. अंगण हे पण माहीत आहे, घरापुढची मोकळी जागा. धरती, जमीन. धरतीचे रंध्र म्हणजे जमिनीवरील मातीचे बारीक कण. तर असे हे शब्द जे आहेत, ह्या शब्दांचं हे शब्द वहीत जरी लिहून घेतले तर त्यांचा एकदा सराव होऊन जातो आहे. ठीक आहे. कारण हे शब्द आत्ताच येणार आहेत. त्याच्यानंतर इथून पुढं ज्यावेळी ते पुढच्या वर्गात जातील त्यावेळी हे शब्द परत येणार नाहीत, कारण ह्या शब्दाचा अभ्यास आता झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या शब्दांची सवय लागली पाहिजे. हे नवीन शब्द त्यांच्या अभ्यासात यायला हवेत. ठीक आहे. स्वाध्याय अभ्यासूया. हा स्वाध्याय मुलांनी हे शब्द तर वहीत लिहून मला पाठवायचेच आहेत. काही मुलांनी याचा अभ्यास ऑलरेडी केलेला आहे बऱ्यापैकी. तर माझी अशी इच्छा आहे की आणखीन एकदा करून घ्यावा, रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. ज्यावेळी मी कविता पाठवली होती त्यावेळीच अभ्यास केलेला आहे. तर असं नाही की झालं आहे म्हणून करायचं नाही आहे. तर करून घ्यावा आणखीन एकदा, आपला सराव होऊन जाईल. ठीक आहे. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे सांगा. आता इथं उत्तर द्यायचे आहेत. ठीक आहे. तर कविता मुलांनी जर 2-3 वेळा 4 वेळा चांगली लक्ष देऊन ऐकली असेल किंवा म्हणली असेल, ठीक आहे, किंवा समजून घेतली असेल
आणि पालकांनी समजून सांगितली असेल तर ह्या प्रश्नाची उत्तरे देताना मुलांना अजिबात त्रास होणार नाही किंवा जड जाणार नाही किंवा त्यांना जास्त विचार करावा लागणार नाही. ठीक आहे. तर काय करायचं आहे, हे प्रश्न द्यायचे आहेत पालकांनी वहीमध्ये आणि त्याचे उत्तर पालकांनी नाहीत सांगायचे, मुलांना याच्यामधून शोधून लिहायला सांगायचं आहे. ठीक आहे. तर काय आहे बघा, कौलारावरती काय पडत आहे, कौलारावर काय पडत आहे. ठीक आहे. तर ह्याचं उत्तर इथं मिळून जाईल त्यांना. कौलारावर थेंब टपोरे, कौलारावरती काय पडत आहेत, थेंब टपोरे पडत आहेत. ठीक आहे. एवढंच लिहायचं आहे, पुढचं तडतड तडम वगैरे लिहायचं नाही आहे. त्यानंतर दुसरा काय प्रश्न आहे, म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे. थोडं विचार करू द्यायचं आहे मुलांना की म्हातारी ढगामध्ये हरभरे भरडत आहे असं का म्हटलं आहे कवीने. तर ह्याचा थोडा विचार करायला लावायचा. तर ह्याचं उत्तर काय येईल बघा, ढगात गडगड गडम, गडगड गडम असा ढगातनं आवाज येतोय म्हणून कवीने म्हटले की म्हातारी ढगामध्ये हरभरे भरडत असेल. ठीक आहे. अशा पद्धतीत मुलांना थोडा विचार करायला लावा, मगच त्याचं उत्तर त्यांना लिहायला लावा आणि शक्यतो स्वतःच्या भाषेत त्यांना लिहिता येईल याचा सराव करून घ्या. काय झाले प्रश्न दुसरा. ठीक आहे. एकाचं उत्तर दिलेलं आहे, बाकीचं आपल्याला लिहायला सांगितलं आहे. कसा आवाज आला ते लिहायचं आहे. पडघमवरती टिपरी पडली, तडतड तडम, तडम तडतड तडम, ढग गडगडू लागले, ढग गडगडू लागले. मग कसा आहे त्याचा आवाज कसा झाला आहे बघा, गडगड गडम. वीज कोसळली, वीज कोसळली, थेंबासोबत वीज कोसळते. कशी कोसळली, कडम कडकड कडम. तर ही उत्तर इथं येणार. ठीक आहे. त्यानंतर समानार्थी शब्द वाचावं लिहा आहे, असे समानार्थी शब्द वाचायचेत आणि लिहायचेत आणि हे पाठही करून घ्यायचेत. ठीक आहे. पाठ करून झाल्यानंतर पालकांनी हे न बघता विचारायचा प्रयत्न करावा. त्याची उत्तर मुलं देतात का बघा. ढगाला समानार्थी शब्द काय आहे, मेघ घन, जलला पाणी उदक, वीजला चपला विद्युत आणि धरतीला धरणी जमीन. हे शब्द जर पाठ करून घेतले तर खूप छान होईल. प्रश्न चौथा बघा, खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा. ठीक आहे. तर आता हा जनरल प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये मुलांचं किती बारीक लक्ष असते त्याच्यावरती हा प्रश्न आहे. ठीक आहे. तर काय बघा, हरभरे भरडण्यासाठी काय वापरतात, घरी जातं वापरतात, एक सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय, गहू दळण्यासाठी काय वापरतात. ठीक आहे. गहू दळण्यासाठी आपल्या घरी, ज्याच्या घरी पिठाची गिरणी आहे तर ते स्वतः घरच्या घरी पिठाच्या गिरणीतनं करू शकतात किंवा काही अजून पण जात्यावरती दळण दळतात किंवा मग बाहेर आपण गिरणीतनं दळून आणतो. ज्वारी चाळण्यासाठी काय वापरतात हो, हे मुलांना विचार करून लिहायला सांगायचं की ज्वारी चाळण्यासाठी आपली आई काय वापरते. तर त्यावेळी काय उत्तर येते बघा. ज्यावेळी ते उत्तर येत नाही त्यावेळी आपण सांगायचं की ज्वारी चाळण्यासाठी चाळणे वापरतात. बाजरी पाखडण्यासाठी, चहा गाळण्यासाठी, मसाला वाटण्यासाठी आणि काकडी कापण्यासाठी. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी कोणत्या वस्तू आपल्या घरात आपण वापरतो हे मुलांकडून उत्तर आपण काढून घ्यायचे, आधी सांगायचे नाहीत त्यांना. ठीक आहे. आणि स्वतः त्यांना लिहायला लावायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न 5वा, पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे. खरे तर पडघमवर टिपरी कोणीतरी वाजवली, पण कवीने पडघमवर टिपरी वाजवली असे न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ काय होतो ते लिहायचं आहे. म्हणजे पडघमवरती टिपरी पडली याचा अर्थ काय आहे, पडघमवर टिपरी कोणीतरी वाजवली. असेच काहीतरी शब्द खाली दिलेले आहेत वाक्य, तर याच्यावरून आपल्याला त्याचा अर्थ लिहायला सांगितलेला आहे. ठीक आहे. तर एक उदाहरण दिलेलं आहे, कुंडलीतल्या रोपावर बुरशी पडली. म्हणजे काय आहे, कुंडलीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली. ठीक आहे. तर हे एक उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. हे उदाहरण जर चांगलं समजलं मुलांना तर खाली दिलेल्या वाक्यावरून त्यांना ते सोडवता येईल. बघा त्याचा अर्थ सांगता येते. सोभानराव निवडणुकीत पडले याचा अर्थ काय होतो, तर सोभानराव निवडणुकीमध्ये पराजित झाले किंवा हारले. कैरी पिवळी पडली याचा काय अर्थ होतोय, तर कैरी पिकलेली आहे किंवा कैरीला पिवळा रंग आलेला आहे. समीरा आजारी पडली याचा अर्थ काय होतोय, पडली म्हणजे खाली पडली नाही, समीरा आजारी पडली याचा अर्थ समीरा आजारी
झाली आहे किंवा समीराला आजार झालेला आहे. खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला. आता चेहरा पडला म्हणजे काय, चेहरा खाली पडत नाही, तर त्याचा अर्थ काय होतो, रमेशचा चेहरा पडला याचा अर्थ रमेश नाराज झाला किंवा रमेश उदास झाला. काल रात्री खूप पाऊस पडला याचा अर्थ काय होतो, पाऊस पडला म्हणजे, तर पाऊस पडला याचा अर्थ काल रात्री खूप पाऊस झाला म्हणजे पावसाचे थेंब जमिनीवरती आले. ठीक आहे, अशा पद्धतीत याचा अर्थ काढून वहीमध्ये लिहून हा होमवर्क घ्यावा. त्यानंतर प्रश्न 6, तडतड यासारखे कवितेत आलेले नादमय शब्द शोधा व लिहा. तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा. आता तडतडसारखे जेवढे शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत ते तर लिहायचेच आहेत, पण आपल्याला जेवढे सुचतात ते सुद्धा नादमय शब्द ह्याच्यामधून लिहून काढायचे. बघा, तडतड एक आहे, त्यानंतर गडगड, कडकड, थरथर, सळसळून. ठीक आहे, अशा पद्धतीत कवितेतले एवढेच आहेत. आणि त्यानंतर आपल्याला जेवढे सुचतात तेवढे शब्द ह्याच्यामध्ये लिहायला सांगितलेले आहेत. तर हे मुलांना शोधायला लावायचं, थोडा विचार करायला लावायचा आणि जेवढे सापडतात तेवढे त्यांच्याकडून घ्यायचे आणि राहिलेले पालकांनी सांगितले तर चालेल. तुम्हाला पावसात भिजायला आवडते का? ठीक आहे, हा मुलांना प्रश्न विचारायचा. भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगा व लिहा. ह्याच्यावरती 1-2-4 वाक्य मुलांकडनं लिहून घ्यायचे आहेत. तुम्हाला पावसात भिजायला आवडते का? हो म्हणाले मुलं, तर भिजल्यावर तुम्हाला काय वाटते ते सांगायचं आणि लिहायचं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, जर कोणी नाही म्हणलं तर तो प्रश्न पुढचा येतच नाही. ठीक आहे, चला पुढे जा. एक उपक्रम सांगितलेला आहे. ठीक आहे, थोडं मुलांना वाचन करून हे समजून घ्यायला सांगायचं आहे उपक्रमातनं. साचलेल्या शांत पाण्यात लहानसा खडा टाका. ठीक आहे, हे मुलं करतात, जिथं पाणी साचलं आहे तिथं खडा टाकतात. कसा आवाज आला? तोंडाने काढून पहा. तो जसा आवाज येतोय साचलेल्या पाण्यात खडा टाकल्यानंतर किंवा नदीच्या पाण्यात, तर तो आवाज तोंडानं काढता येते का बघायचा आहे. आणि तो आवाज वहीत लिहिता येतोय का तेही बघायचं आहे. ठीक आहे, खडा टाकल्यावर पाण्यावर तरंग उमटले का? उमटतात तरंग, हो. तेव्हा पाणी कसे दिसले त्याचे चित्र काढून रंगवा. आणि एक चित्रही काढायला सांगितलेलं आहे की खडा पाण्यात टाका, त्याचा आवाज कसा झाला हे आवाज तोंडानं काढा आणि तोंडाने काढलेला आवाज वहीत लिहा आणि त्याचं चित्र एक काढा, ते चित्र कसं दिसतंय ते रंगवा. ठीक आहे. दुसरा उपक्रम काय आहे, जोराचा वारा सुटतो तेव्हा झाडांची पाने हलताना तुम्ही पाहिलेली असतील. हे मुलांनी बघितलेलं आहे, जोराचा वारा सुटला की पाने हलतात. त्या पानांचा आवाज नीट ऐका आणि वहीत लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमचे आवडते झाड कोणते? ते शांत उभे असताना कसे दिसते? वाऱ्याने हलू लागले की कसे दिसते? दोन्ही वेळेला झाडाची हालचाल कशी होते? त्याची चित्र मुलांना काढायला सांगितले आणि ते रंगवायला सांगितले. ठीक आहे, थोडं अवघड आहे, पण मला वाटतं पालकांनी मदत केली तर हेही मुलांना जमून जाईल. ठीक आहे, उपक्रम करून ह्याचे दोन्ही फोटो मला पाठवा. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊ. वाचा. यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्या आणि रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहून ते शब्द पूर्ण करा. ठीक आहे. हां, भित्रा प्राणी कोणता आहे? ह्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत. हे पुस्तकातील लिहा आणि एकदा वहीतील लिहून काढा. भित्रा प्राणी अर्थातच ससा. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द काय असणार आहे हे आधी मुलांकडनं करून घ्या. ठीक आहे, मी सांगतोय, मुलं ऐकून घेतील, तरी पण एकदा प्रयत्न करा न बघता त्यांच्याकडनं. जरी व्हिडिओ ऐकला मुलांनी तरीही मी इथं उत्तर देतच जाईन, पण एकदा न बघता किंवा थोडं गॅप सोडून व्हिडिओ ऐकल्यानंतर हे मुलांना करतात का बघून घ्यायचं आहे न बघता, किंवा स्वतः जे विचार करून लिहिता येते का मुलांना बघायचं आहे. रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द काय आहे? सडक. उन्हाळ्यात पाणी पितात, उन्हाळ्यात पितात ते काय? सरबत. चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य काय असणार आहे? सनई. उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द काय असणार आहे? सण. ठीक आहे, अशा पद्धतीत रिकाम्या जागी योग्य अक्षरे लिहा. तयार होणारे शब्द वाचा. खाली दिलेल्या रिकाम्या फुलावून शब्दकोडी बनवा. इथं काही शब्दकोडी दिलेले आहेत. ठीक आहे, काही
रिकामे सोडलेले आहेत ते आपल्याला बनवायला सांगितलेलं आहे आणि काही त्यांनी दिलेले आहेत तर रिकाम्या जागी आपण शब्द टाकायचे आहेत आणि त्याचा अर्थ निघाला पाहिजे. काहीही टाकायचं नाही, ब असं काही टाकायचं नाही, जिथून अर्थ निघतो तिथंच टाकायचे आहेत. ठीक आहे. तर काय येते बघा, माड चली. आता या दोन्हीमध्ये बरोबर शब्दमध्ये कुठला येईल? माड. माड शब्द असलेला मध्ये क टाकून बघा, मा कड आणि चकली. हा मॅच होतो येतो. ठीक आहे. तर इथं येईल मा क ह्या रिकाम्या जागात काय येईल? क. इथं बघा, इथं पण काय येईल? बरी. आता असा असलेला शब्द कुठला? बकरी, झाकण. ठीक आहे. मी 1-2च सांगतोय, बाकी सगळे पालकांनी मुलांकडनं करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बाकीचे जे मुलांना नाही सुचले तर ते पालकांनी तिथं उत्तरं द्यायचे. ठीक आहे. इथं पण बघा, साबण रबर, टेबल तबक, मगर भगर. ठीक आहे. अशा पद्धतीत करून घ्या हे आणि याचेही फोटो मला पाठवा. आता हे वाचन घ्यायचं आहे, थोडक्यात दिलेलं आहे. आई बंडू आई बंडू हे दोघं काय बोलतायत बघा. मुलांकडनं हे वाचन घ्यायला सांगितलेलं आहे, याच्याबद्दल काही विशेष नाही आहे. ठीक आहे. अरे बंडू काय शोधतोस? माझं दप्तर शोधतोय. यावेळी दप्तर घेऊन तू काय अभ्यास करणार आहेस? थांब, मी तुला दप्तर शोधून देते. अगं, दप्तरात माझा चेंडू आहे. ठीक आहे. तर ज्या मुलांचा वाचनाचा सराव आहे ते पटकन वाचून बसतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीत आणखीन एक पर्याय सांगायचा होता की मुलांचं हस्ताक्षर सुधारण्यासाठी शुद्ध लेखन, रोज 1 पान 2 पान शुद्ध लेखन लिहायला सुरुवात करा. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मराठीसाठी एवढंच वर्क घेऊया. ठीक आहे. दुसरा परिसर अभ्यास घ्यायचा आहे, त्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवतो आहे. तर पडघमवरती टिपरी पडली हे कंप्लीट झालेलं आहे. तर त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे आम्ही बातमी वाचतो, हे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. थोडं स्लोली चाललो आहे मी, कारण जास्तीत जास्त जेवढं शाळेत घेता येतं तेवढं व्हिडिओ मार्फत घेणं जरा जड जातं आहे. ठीक आहे. काही पालक पुढचा सुद्धा अभ्यास करून पाठवतात, चांगली गोष्ट आहे. डबल रिव्हिजन होईल. मी पण पुढे घेत जाईन आणि ऑलरेडी मुलांनीही केलेलं असेल. ठीक आहे. असं नाही की स्लोली चाललो आहे याचा अर्थ जास्तच मुलांचं दुर्लक्ष होतं आहे, असंही नाही आहे. ठीक आहे. काय हरकत नाही, थांबूया आपण इथं. पुढच्या व्हिडिओमध्ये बातमीबाबतीत अभ्यास करून घेऊया. ठीक आहे. काही शंका असतील तर आणखी विचारू शकता कमेंट करून. थांबूया आपण. धन्यवाद.